कल्पना करा, तुमच्या शेतात किंवा घराच्या जागेत खोदकाम करत आहात आणि अचानक फावड्याला काहीतरी धडकतं. माती बाजूला केली आणि तुमच्या डोळ्यासमोर एक मोठा हंडा दिसतो. तो उघडून पाहता आतमध्ये सोन्याची नाणी, दागिने आणि चांदीचे तुकडे चमकत आहेत. पहिल्यांदा मनामध्ये काय येईल? हा खजिना आता माझा. पण थांबा, भारतामध्ये असा खजिना सापडला तर तो तुमचा असतो का की सरकारचा? आणि जर सरकार घेत असेल तर तुम्हाला किती हिस्सा मिळतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीचा खरा कायदा आणि पूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत. भारतामध्ये खजिनाबाबत एक खास कायदा आहे, तो म्हणजे इंडियन ट्रेझर ट्रू ॲक्ट 1878. हा कायदा ब्रिटिश काळामध्ये बनवण्यात आला होता आणि आजही अनेक ठिकाणी याच तत्वांवर निर्णय घेतले जातात. या कायद्यानुसार जमिनीत लपवून ठेवलेली आणि ज्यांचा मालक सापडत नाही अशी मौल्यवान वस्तू म्हणजे खजिना. यामध्ये सोन्याची नाणी, चांदी, दागिने, मौल्यवान वस्तू यांचा समावेश होतो. जर एखाद्या व्यक्तीला खजिना सापडला तर त्याने सरकारला माहिती देणं बंधनकारक आहे. साधारणपणे ही माहिती जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर यांना दिली जाते. त्यानंतर सरकारकडून त्या जागेची तपासणी केली जाते, खजिन्याची किंमत ठरवली जाते आणि त्याचा इतिहास देखील तपासला जातो. जर तपासात असं आढळलं की खजिना पुरातत्वीय किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तर तो खजिना सरकारच्या ताब्यात घेतला जातो. उदाहरणार्थ, प्राचीन राजांची नाणे, ऐतिहासिक वस्तू, मंदिरांशी संबंधित खजिना अशा वस्तू साधारणपणे सरकार किंवा संग्रहालयात ठेवण्यात येतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर खजिना ऐतिहासिक नसला तर तो किती प्रमाणामध्ये वाटला जातो? कायद्यानुसार साधारणपणे खजिन्याचा हिस्सा 2 लोकांमध्ये वाटला जातो, खजिना सापडणारी व्यक्ती आणि जमिनीचा मालक. जर खजिना जमीन मालकानेच शोधला असेल तर तो पूर्ण खजिना त्यालाच मिळू शकतो. पण जर दुसऱ्या व्यक्तीला तो सापडला असेल तर साधारणपणे 50% खजिना हा जमीन मालकाला मिळतो तर 50% खजिना हा खजिना सापडवणाऱ्या व्यक्तीला. काही वेळा सरकार खजिना स्वतःकडे ठेवतं आणि त्याची किंमत दोघांना वाटून दिली जाते. खजिना जर सापडला तर अनेक लोकांना असं वाटतं की सरकारला कशाला सांगायचं. पण जर सरकारला कळलं की तुम्ही खजिना लपवला आहे तर तुम्हाला दंड होऊ शकतो, तुरुंगवासही होऊ शकतो आणि संपूर्ण खजिना सरकारकडून जप्त केला जाऊ शकतो. म्हणजेच खजिना लपवणे हा भारतामध्ये मोठा गुन्हा ठरू शकतो. भारतामध्ये अनेक वेळा खजिने सापडले आहेत. जुन्या मंदिरांमध्ये, किल्ल्यांमध्ये आणि शेतांमध्ये सोन्याच्या नाण्यांचे मोठे साठे सापडल्याच्या घटना आहेत. पण जवळपास प्रत्येक वेळी सरकारने त्या खजिन्यावर ताबा घेतलेला दिसतो. याचाच अंतिम निष्कर्ष म्हणजे भारतात खजिना सापडला तर तो सरळ तुमचा होत नाही. कायद्यानुसार आधी सरकारला माहिती द्यावी लागते, त्याचा तपास होतो आणि त्यानंतरच ठरतं की खजिना सरकारकडे जाणार की जमीन मालक आणि सापडणाऱ्या व्यक्तीमध्ये वाटला जाणार. आता कल्पना करा, जर उद्या तुम्हाला तुमच्या शेतात किंवा घराच्या जागेत सोन्याचा खजिना सापडला तर तुम्ही काय कराल? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.